भीतीने खाल्लेलं अन्न शरीराला अजून जड करतं. जड काप्स आपण खाल्ले की ते फॅट म्हणून साठतात. आता साखर पटकन वाढते. मी काप्स खाल्ले म्हणजे वजन वाढणार. नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. तर आजचा विषय आहे आपला खास तुमच्यासाठी. कारण वजन वाढताच सगळ्यात आधी आपण एकच गोष्ट बंद करतो, भात पोळी म्हणजेच काप्स. अनेक जण असंही म्हणतात की मी तर भात पोळी पूर्ण बंद केली आहे, तरी वजन काही कमी होत नाहीये. मग गोंधळ होतो, चिडचिड होते आणि शेवटी सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण खरं सांगू, काप्स हे वजन वाढवण्याचं कारण नाहीये, तर काप्स चुकीच्या पद्धतीने खाणं हे खरं वजन वाढण्याचं कारण आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला काप्स बंद न करता काप्स शहाण्या पद्धतीने कसे खायचे हे सांगणार आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शरीराला एनर्जी लागते आणि ती एनर्जी काप्समधूनच मिळते. काप्स पूर्ण बंद केले की सुरुवातीला वजन थोडं कमी झाल्यासारखं वाटतं, पण काही दिवसांनी थकवा, चक्कर, चिडचिड होते. गोड खायची इच्छा वाढते, कारण शरीर एनर्जीसाठी सोर्स शोधत असतं. त्यामुळे काप्स शत्रू नाही आहेत, ते फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला खाणं गरजेचं आहे. हे आपण सुरुवातीलाच लक्षात घ्यायला हवं. यासाठीच्या काही पद्धती आहेत. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे काप्स कुठून घेतोय हे बदलणं. पांढरा भात, मैद्याची पोळी, ब्रेड, बिस्किट हे पदार्थ शरीरात गेल्यावर फार लवकर पचतात. त्यामुळे रक्तात साखर पटकन वाढते, लगेच ऊर्जा येते, पण ती ऊर्जा तितक्याच लवकर संपते सुद्धा. मग थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते आणि जास्त खाण्याची इच्छा होते. अशा वेळी शरीर उरलेली ऊर्जा फॅट म्हणून साठवायला सुरुवात करतं. पण त्याऐवजी भाकरी, ज्वारी बाजरीची पोळी, हातसडी भात आणि कमी पॉलिश केलेला हळूहळू पचणारा भात, डाळी, कडधान्य असे काप्स घेतले तर ते हळूहळू पचतात. म्हणजे ऊर्जा थोड्या थोड्या वेळाने मिळत राहते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं, भूक लवकर लागत नाही आणि शरीराला फॅट साठवण्याची गरजच पडत नाही. म्हणून काप्स बंद करणं नाही, तर काप्स शहाणपणाने निवडणं हे वजन कमी करण्याचं खरं गुपित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोषण कंट्रोल. काप्स म्हणजे पोटभर भात किंवा 4 पोळ्या नाहीये. वजन कमी करताना 1 वाटी भात किंवा 1-2 पोळ्या पुरेशा असतात. आपण काप्ससोबत भाजी, डाळ, दही घेतलं की पोट भरलेलं वाटतं आणि जास्त खायची गरज लागत नाही. काप्स कमी नाही, तर बॅलन्स हवं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काप्स कमी खायचंय याचं भान असणं. सकाळी आणि दुपारी काप्स खाल्ले तर शरीर ते एनर्जी म्हणून वापरतात, पण रात्री उशिरा जर जड काप्स आपण खाल्ले की ते फॅट म्हणून साठतात. म्हणून रात्री हलका आहार घ्या, कमी काप्स, जास्त भाजी, डाळ असा नियम ठेवा. म्हणजे काप्स खाल्ले तरी वजन वाढत नाही. चौथी चूक जी आपण करतो ती म्हणजे काप्स एकटेच खाणं. फक्त भात, आमटी किंवा मग फक्त पोळी भाजी चालत नाही. कापसोबत प्रोटीन आणि फायबर असलं पाहिजे. उदाहरणार्थ भातासोबत डाळ, दही, पोळीसोबत भरपूर भाजी असं केल्याने काप्स हळू पचतात आणि ब्लड शुगर अचानक वाढत नाही. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काप्सबद्दल भीती काढून टाका. मी काप्स खाल्ले म्हणजे वजन वाढणार हा गैरसमज सोडा. भीतीने खाल्लेलं अन्न शरीराला अजून जड करतं. शांतपणे समजून योग्य प्रमाणात काप्स खाल्ले की शरीर त्याला एक्सेप्ट करतं. वजन कमी करणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नाहीये, तर शरीराशी मैत्री करणं आहे. खरं सांगायचं तर काप्स बंद करणं सोपं आहे, पण काप्स शहाण्या पद्धतीने खाणं हेच खरं वेट लॉस स्किल आहे. जेव्हा तुम्ही काप्स योग्य प्रकारे खायला शिकता, तेव्हा थकवा कमी होतो, भूक कंट्रोलमध्ये येते, गोडाची ओढ कमी होते आणि वजन हळूहळू पण टिकाऊ पद्धतीने कमी होतं. तर आजपासून एक छोटी गोष्ट नक्की ठरवा. काप्स बंद करणार नाही, तर काप्स समजून खाणार. कारण योग्य काप्स हे वजन कमी करायचे शत्रू नाही आहेत, तर मदतनीस आहेत. मी अंजली वेट लॉस विथ आशा किरणसोबत तुम्हाला असे सोपे, समजण्यासारखे आणि उपयोगी हेल्थ टॉपिक्स देत राहणार आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि अजून असेच विषय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच हेल्दी टॉकसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि फिट राहा.